समभुज त्रिकोण आहे म्हणजे AB बरोबर BC बरोबर AC असणार, बरोबर का? मग F ही समांतर BC आहे म्हणून F ही बरोबर 1/2 BC येणार. मध्यबिंदूचा गुणधर्म वापरला तर बघा, त्रिकोण काय लिहायचं? त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण, हा समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हटल्यानंतर त्याच्या बाजू सगळ्या AB बरोबर BC बरोबर AC असणार, बरोबर का? याला आकडा, याचा उपयोग करता येईल आपल्याला. एक आकडा दिला. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? बिंदू FDE हे लिहावं लागणार आहे आपल्याला. बिंदू FDE हे अनुक्रमे, हेच महत्वाचं आहे, याचाच वापर करणार आहोत आपण. बाजू AB, बाजू AB, बाजू BC, बाजू BC व बाजू AC चे, बाजू AC चे काय आहेत? मध्यबिंदू, मध्यबिंदू आहेत. म्हणून आपल्याला मध्यबिंदूच्या गुणधर्माचाच इथं काय करावं लागणार आहे? वापर करावा लागणार आहे. म्हणून मध्यबिंदूच्या गुणधर्मानुसार लिहिता येईल. हे काय आहेत? मध्यबिंदू आहेत का? मध्यबिंदू, हे मध्यबिंदू आहे. म्हणून काय येणार? F ही समांतर BC, F ही समांतर काय येणार आहे? BC. त्यानंतर FD समांतर AC, FD समांतर AC येणार आहे. त्यानंतर ED समांतर AB येणार आहे, ED समांतर काय येणार आहे? AB. म्हणून मध्यबिंदूच्या गुणधर्मानुसार, म्हणून मध्यबिंदूच्या गुणधर्मानुसार, मध्यबिंदूंच्या गुणधर्मानुसार काय येणार आहे? जर समजा FE घेतली, FE बरोबर 1/2 काय येणार आहे? कुणाला समांतर आहे? BC. त्यानंतर ED बरोबर 1/2 AB. त्यानंतर FD बरोबर 1/2 AC. ह्या सगळ्या बाजू काय आहेत बघा? ह्या सगळ्या बाजू काय आहेत? समान आहेत. म्हणून काय लिहिता येईल? FE बरोबर ED बरोबर FD. कशावरून? 1 वरून.